अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. रचना सर्व भोगोनी त्यागेली अनुतापाचे ज्वाळे देव बुद्धी हविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दौडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा टेवा गुरु दाखविला. जगद उद्धारा लागी उपाय सुचविला. निंदक दुर्जनांचा संघ निरसला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. 13 दिवस वया रक्षुनिया उदकी कोरड्याची काढूनी दाखविल्या शिकी. अपार कविता शक्ती मिरवणी ह लोकी. कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरते जनलोकी. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. बाळवेश घेवोनी श्रीहरी भेटला. विधीचा जनिता तोची आठवा दिदला. तेनी ब्रह्मानंदे प्रेमा डोलविला. न तुके मुनी तुका नामी गौरविला. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. प्रयाणकाली देवे विमान पाठविले. कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी निजधामा गेले. निळामने सकळ संता तोषविले. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. पांडुरंगा करू ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. महायोग पीठे तटे भीमरत्या. वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागेली. अनुतापाचे ज्वाळी बुद्धी देह बुद्धी अविली. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दवडोनी निज शांती वरिली. जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. तारक तू सकळांचा जीवलग सोयरा. शिवेकरता निवडलेला संत निळोबाराय यांनी श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचं जे एक वर्णन केलेलं आहे, एक प्रकरण आरती नावाचं प्रकरण आहे. आणि त्या आरती नावाच्या प्रकरणातून जे जगद्गुरु तुकोबारायांचं केलेलं वर्णन आहे, असा एकंदर महाराजांच्या जीवनाचा जीवनपट सांगणारा हा अभंग आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे श्री क्षेत्र निलजी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने
पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांच्या या वास्तूमध्ये श्रीराम मंदिर ट्रस्ट निलजे यांच्या वतीने हा सेवेचा आजचा योग आहे, दशमीचा काल आहे। एकंदर आपल्या वारकरी संप्रदायाचं महत्त्व सांगत असताना त्याच्यामध्ये वारीला फार महत्त्व दिलेलं आहे। वारकऱ्यांनी ही वारी केली पाहिजे, पण ती वारी कशी केली पाहिजे, त्या वारीचा काही विधी सांगितला आणि त्या वारीतला विधी पुष्कळ सांगितलेला आहे। त्यातला पैकी एक विधी आहे, विधी तो हरी कथा। चंद्रभागे स्नान, विधी तो हरी कथा। चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे आणि कथा केली पाहिजे। मग कथा देवाची करायची का भक्ताची करायची, उभय स्वरूपाची कथा करावी। या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर कथा केली पाहिजे आणि कथा ऐकली पाहिजे। ज्यांना कथा करता येते त्यांनी कथा करावी, ज्याला करता येत नाही त्यांनी ऐकावी। आणि ती कशी ऐकावी, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग। बाकीच्या पंढरपुरात आल्यानंतर प्रपंचाच्या कथा, राजकारणाच्या कथा सकाळपासून चालू होत्या। अरे पंढरी क्षेत्रामध्ये आपण आलो आहे, कुठल्या कथा कराव्यात, काय कथा कराव्यात त्याचं भान माणसाला राहिलं नाही बरं का। बाकीच्या कथा सांडाव्यात बरं का। एकच भगवंताची कथा, अनेक भक्ताची कथा या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर करावी आणि त्याला अनुसरूनाची ही कीर्तनाची सेवा आहे। तेव्हा सेवेकरता हा निवडलेला अभंग आहे, हा क्रमशः चिंतन चालू असलेला अभंग आहे बरं का। 5 चरणाचा अभंग आहे आणि अभंगातून संत निळोबाराय यांनी आपले सद्गुरू जगद्गुरु श्री तुकोबरायांचं केलेलं वर्णन आहे आणि ते केलेलं वर्णन यथार्थ वर्णन आहे बरं का। कारण वर्णन करत असताना कोणी कोणाचं वर्णन करावं हा एक विचार आहे। शिष्याने गुरुचं वर्णन करावं, भक्ताने देवाचं वर्णन करावं, पुढाऱ्याने मंत्र्याचं वर्णन करावं, स्त्रीने पतीचं वर्णन करावं आणि मुलाने आई बापाचं वर्णन करावं। का ते अनुभवातलं आहे बरं का। आणि त्या न्यायाने संत निळोबाराय आपल्या गुरूंचं वर्णन करतात आणि जे वर्णन करतात ते यथार्थ वर्णन करतात बरं का वर्णन करतात, त्या वर्णन करण्याच्या मागे अनेक हेतू आहेत। महाराजांना वाटलं की जगद्गुरु श्री तुकोबरांचा जो अवतार या भूतलावरती झाला, त्या अवताराच्या मागे काय रहस्य आहे ते रहस्य समाजाला कळावं। संत आहेत, संत या भूतलावरती अवतीर्ण झाले, कोणाकरता अवतीर्ण झाले, कशाकरता अवतीर्ण झाले, अवतीर्ण होऊन त्यांनी काय केलं। संत या भूतलावरती अवतीर्ण होऊन त्यांनी एकच कार्य केलं, जगाला मार्गदर्शन केलं बरं का। मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंते चालू जाता, न पडे गुंता कुठे काही। ज्या मार्गाने संत गेले त्या मार्गाने जावं, संत जसं वागले तसं वागण्याचा प्रयत्न करावा। किंबहुना समाज नीट वागावा म्हणूनच संत समाजाकरता वागले।
तैसे संत जगी तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती जगी जगी शब्द वापरलाय बरं का. हा, जगा करता त्यांनी क्रिया करून दाखविली, त्यांना क्रिया करायची गरज नाही का. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस. ब्रह्मानंदामध्ये राहणारी ही मंडळी काय जगाचं देणं ना घेणं, पण जगाला वळण लावण्याकरता संत वागले. सकल संत या पंढरीला आले म्हणून आज लाखो लोक पंढरपूरला येतात. असा एकही संत या जगाच्या पाठीवरती झाला नाही की या पंढरी क्षेत्राला आला नाही बरं. जर संत जर या पंढरी क्षेत्राला जर आले नसते तर सामान्य लोक सुद्धा आले नसते. त्यांना यायची गरज नाहीये. त्यांनी प्रत्येक गोष्ट समाजाकरता आचरण करून दाखवली बरं. म्हणून जाता जाता एक नियम लक्षात ठेवा. शास्त्राने नियम सांगितलेला आहे. प्रापंचिक लोकांनी घरातून बाहेर पडत असताना आपला चेहरा आरशामध्ये बघावा आणि मग बाहेर पडावे. काय सांगितलं लक्षात ठेवा. प्रापंचिक लोकांनी घरातून बाहेर पडत असताना आपला चेहरा आरशामध्ये बघावा आणि मग बाहेर पडावं. ब्रह्मचार्याने आरशात बघू नये. पण प्रापंचिकाने आरशात बघितल्याशिवाय बाहेर पडू नये. हा जसा व्यवहारात विधी सांगितला तसं जीवन जगण्याकरता आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आरसा पाहिजे. आरसा. आणि त्या आरशासारखं जीवन जर कोणाचं असेल तर संतांचं आहे. स्वच्छ. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंक जीवन आहे, स्वच्छ आहे. हा, संतांच्या जीवनाकडे बघणं म्हणजे आरशात बघून वागणं बरं. आरशे हे बघण्याकरताच आहे, दुसऱ्याचं तोंड नव्हे, स्वतःच. तसं आपण जीवन जगत असताना आपलं जीवन जर सफल व्हावं असं वाटत असेल तर संत रूपी आरशाकडे बघून जगावं. आणि तो आरसा कसा या जगाच्या समोर प्रगट करावा, त्या आरशाचं स्वरूप काय आहे. जणू ते आरशाचं स्वरूप म्हणजे तुकोबरांचं चरित्र ज्ञानोबांनी या आरती या प्रकरणातून प्रगट केलंय बरं. फार मार्मिक आहे. आणि ते करत असताना प्रापंचिक लोकाला उद्देशून महाराज वर्णन करतात. तुकोबरा या भूतलावरती वागत असताना कसे वागले. प्रपंच रचना सर्व भोगोनी त्यागिली.
जगाला संदेश दिला, प्रत्येकाला आपल्या वाट्याला आलेला प्रपंच भोगावाच लागतो. भोगा वाचून त्याचा त्याग करता येत नाही. भोगोनी त्यागिनी जगा करता बर का. प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. अनुतापाचे ज्वाई बुद्धी देह बुद्धी हविली. त्या प्रपंचामध्ये जीवन जगत असताना त्या प्रपंचामध्ये काही दोष दर्शन घडतं आणि दोष दर्शन केल्यानंतर जो ताप निर्माण होतो त्याला म्हणतात अनुताप. त्या अनुतापाच्या ज्वाळाने ते शुद्ध झाले बरं का. पुढं काय केलं? वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. वैराग्य म्हणजे काय? शास्त्रात बघायचं नाही. वैराग्य म्हणजे काय? शास्त्रामध्ये बघायचं नाही. तुकोबारांच्याकडे बघायचं. चालतं बोलतं वैराग्य म्हणजे तुकोबार आहे. वैराग्य म्हणजे काय आहे? कपड्याचा रंग बदलणं म्हणजे वैराग्य नव्हे. घरादाराचा त्याग करणं म्हणजे वैराग्य नव्हे. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. प्रपंच करणाऱ्याच्या चित्तामध्ये वैराग्य असलंच पाहिजे. वैराग्य असल्याशिवाय वारीला येताच येत नाही. बेळगाव सोडून किती दिवस झाले? 10. आजचा दिवस कितवा? 14. एरवी आमचे गोविंद महाराज गावी असले ना सतत त्यांना फोन येतात बरं. एकदा घराकडे जा, एकदा ऑफिसकडे जा, एकदा घराकडे जा, एकदा ऑफिसकडे जा. 14 दिवस मला वाटते ऑफिसचा संबंध नसेल. काय का? 14 दिवस वैराग्य का? वैराग्य धारण केल्याशिवाय पंढरपूरला येताच येत नाही. 14 दिवस घराचा विचार करायचा नाही. येताना घर चित्तात आणायचं नाही. घरातली माणसं आणा पण येताना घर चित्तात आणायचं नाही बरं. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली. अहंता ममता दबडोनी निज शांतीवरिली. अहंता ममता मी आणि माझं, मी आणि माझं याचा त्याग करायचा बरं. आणि याचा त्याग करून काय करायचं? निज शांतीचा स्वीकार करायचा. या पद्धतीने महाराज जीवन जगले. असे जे जीवन जगले महाराज म्हणतात अशांचाच जय जयाजी सद्गुरु स्वामी जय जय
जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. अशांचा जय जयकार करावा, कोणाचा तरी जय जयकार करू नये बरं का. म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन करून त्यांचा जय जयकार करतात का. महाराज म्हणतात त्यांचं जगणं हे आदर्श आहे, आदर्श. मग जीवन जगत असताना या पद्धतीने ही मंडळी जगली. मग जगत असताना काय काय केलं. प्रपंच तर केलाच, जसा प्रपंच केला तसा परमार्थही केला बरं. जसा परमार्थ केला तसा प्रपंचही केला. किंबहुना प्रपंच न राहता प्रपंचच परमार्थ झाला बरं. आमचा परमार्थच परमार्थ करता करता प्रपंच होतोय बरं का. पण त्या महात्म्यानी प्रपंचालाच परमार्थ करून टाकला बरं. आणि तो परमार्थ करता असताना नेमकं काय केलं आपल्या जीवनामध्ये. त्या सर्व गोष्टीचा त्याग केला आणि सर्व गोष्टीचा त्याग करून आपल्या जीवनामध्ये एकच कार्य केलं. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विशेष रूपाने हरिभक्तीचं महात्म्य जगामध्ये त्यांनी त्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला विशेष रूपाने बरं. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडून दाखविला. विरक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, समाजाच्या समोर ते उघड करून दाखवलं बरं. उघडोनी दाखविला. पुढं जगदोद्धार सुचविला. आपला उद्धार करायचा आहे. उद्धार करण्याकरता नेमका कोणत्या साधनाचा अवलंब करावा आणि त्या साधनाच्या द्वारे सकल जीवांचा उद्धार होण्याकरता कोणतं नेमकं साधन असावं, त्या साधनाचा विचार जगाच्या समोर प्रकट केला. कोणता उद्धार, कशाने उद्धार होतो. कलियुगी उद्धार कलियुगी उद्धार
विठ्ठल विठ्ठल म्हणावे कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे जगत उद्धारा लागे उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरशिला दोन शब्द निंदक आणि दुर्जन त्यांच्या चित्तामध्ये असलेला संदेह त्यांनी निवृत्त केला बरं निवृत्त केला कारण अनेकांच्या मनामध्ये अनेक संदेह असतात देवाविषयी संदेह असतो संतांविषयी संदेह असतो देवाविषयी संदेह ठेवला नाही संतांच्या विषयी संदेह ठेवला नाही आणि त्याच्या पुढे जाऊन जर बोलायला ठरलं तर काही शास्त्राविषयी संदेह असतात बरं त्या सर्व प्रकारचे संदेह त्यांनी समाजातले निवृत्त केले संदेहाच्या सुटल्या गाठी त्यांना काही ना काहीतरी मनामध्ये संदेह असतो लोक बघा विचार करतात या पंढरीचं महात्म्य सांगत असताना वर्णन केलंय पंढरपूर कधी निर्माण झाले हो पंढरपूर निर्माण कधी झाले काहीच नव्हतं त्यावेळी निर्माण झाले असं वर्णन केलं काहीच तेव्हा होते पंढरपूर हे लोकांना पटायचं कसं चंद्रभागा किती पिढ्या झाल्या कोणाच्या वारी करण्यामध्ये मागच्या पिढ्याचा विचार करा हा तुकोबारांच्या अवताराच्या पूर्वीचा विचार केला तर तुकोबारांच्या अवताराच्या पूर्वी किती पिढ्या झाल्या 8 पिढ्या आणि तुकोबारांनंतर आता 12 पिढ्या आहेत 20 आहेत म्हणजे महाराजांच्या आधी 8 पिढ्या त्यांच्याही आधी ज्ञानोबारांचा अवतार आहे ज्ञानोबारांचे आजोबा पंजोबा सुद्धा पंढरीचे वारकरी होते म्हणजे किती कालावधी आहे बघा माग जा त्याच्याही माग जा पहिला अवतार आहे शंकराचार्यांचा आणि ते शंकराचार्य पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पहिलं वर्णन केले महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रैहि म्हणजे या पंढरीच्या निर्माणाविषयी कोणाच्या मनामध्ये शंका असेल असं एक मी उदाहरण आपल्याला दिलं बरं म्हणजे याचं जे निर्माण झालेलं आहे हे फार अनादी आहे बरं का असं शास्त्राविषयी असं क्षेत्राविषयी तीर्थाविषयी देवाविषयी संताविषयी सज्जनापेक्षा दुर्जनाच्या मनात शंका फार निंदकाच्या मनात शंका फार आणि ते निवृत्त करणं फार कठीण आहे बरं का ते पहिल्यांदा आपल्याला मानत नाहीत आणि त्यांना हे सांगायचं बरं का आणि ते कार्य महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलं बरं का आणि असं ज्यांनी कार्य केलं महाराज म्हणतात जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया तारक तो सकळांचा जीवलग सोयरा इथपर्यंत आपला प्रवास झालाय बरं म्हणून 2 चरणाचा शब्दार्थ सांगितला आज आपल्याला जो विचार करायचा 3ऱ्या चरणाचा विचार करायचा आहे या मंडळींच्या मनामध्ये संकल्प आला की म्हणजे महाराज आम्हाला या आरतीचं चिंतन ऐकायचं
आणि सर्वांच्या इच्छेपोटी हा अभंग चिंतनाकरता निवडला. त्या कंगराई गावामध्ये निवडला आणि तिथं एकच चरण झालं बरं का. एक चरण झाल्यानंतर म्हणजे महाराज पुढं जिथं कुठं कीर्तन बेळगावाला असेल तिथं दुसऱ्या चरणावरती करा. दुसरं चरण झालं खानापूरला, ते खानापूर झालं मे महिन्याच्या शेवटी. त्यानंतर तिसरं चरण, चौथं चरण आणि पाचवं चरण, 3 चरण राहिली. आमचे गोविंद महाराज म्हणजे महाराज पंढरपूरला 2 दिवस कीर्तन करा आणि 2 चरण सोडवा. 3 चरण होत नाहीत बरं का, अजून 3 चरण आहेत. म्हणजे अजून 1 दिवस पाहिजे, तो आपण बघू कुठं बेळगावला पुन्हा. तेव्हा तिसरं चरण आपल्या वाट्याला योगायोगाने पंढरी क्षेत्रामध्ये चिंतन करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. म्हणून मी आपल्यासमोर पहिल्यांदा परिहार दिला आहे बरं का. कुणाच्या मनी शंका येऊ नये, विदितो हरिकथा. या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर देवाची कथा सांगावी का संतांची कथा सांगावी? भगवंताला भक्ताची कथा फार आवडते. भक्ताची कथा फार आवडते. म्हणून या पंढरी क्षेत्रामध्ये आल्यानंतर जिथं भक्ताची कथा चालू असेल ते आशे देव, आशे देव भक्ताची कथा चालू असेल तिथं देव आपणहून ती कथा ऐकण्याकरता येतो. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये जर बोलायचं तर तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. हे महात्मे मनी मानशी घेऊन हा चिंतनाचा योग योगायोगाने आपल्याला प्राप्त झालेला आहे. तेव्हा मिळोबराय वर्णन करतात. महाराजांच्या जीवनाचं अवलोकन महाराजांनी केलेलं आहे, अतिशय बारकाव्याने केलेलं आहे.
अतिशय पूज्य भावनेनं केलेलं आहे बरं का. जणू इतक्या पूज्य भावनेने केलेल्या, एवढ्या पूज्य भावनेनं, जे पूज्य भावनेनं केलेलं वर्णन म्हणजेच आरती. का पूजा पूर्ण झाल्यानंतर जे केलेलं वर्णन त्याला म्हणतात आरती. आरती आधी करतात का नंतर करतात? पूजा झाल्यावर. पूजा झाल्यावर महाराजांचं अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर पूज्य भावनेनं तुकोबारांचं केलेलं वर्णन म्हणजेच आरती आहे. एक पूजा आहे आणि त्या पूज्य भावनेनं वर्णन करतात, अतिशय पूज्य भावनेनं वर्णन करतात बरं का. महाराज म्हणतात खरंच महाराजांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलेलं कार्य आहे. जगाच्या उद्धाराकरता महाराजांचा अवतार झाला आणि जगाच्या उद्धाराकरता अवतार झाल्यानंतर त्यांनी आपल्या अवतारामध्ये एक महान कार्य केलेलं आहे. आमच्या तुमच्या उद्धाराची व्यवस्था केलेली आहे. उद्धाराची व्यवस्था करून संत गेले बरं का. आणि ती उद्धाराची व्यवस्था जर काय असेल तर अभंग गाथा. अभंग गाथा नुसती अभंग गाथा नव्हे, ती संतांची वाङ्मयी मूर्ती आहे. वाङ्मय मूर्ती आहे. आज आपल्याला संत या देहरूपाने या भूतलावरती नाहीत, पण वाङ्मयाच्या रूपाने मात्र संतांचं अस्तित्व अबाधित आहे बरं का. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबारांची वाङ्मयी मूर्ती आहे. भागवत म्हणजे नाथ महाराजांची वाङ्मयी मूर्ती आहे. गाथा म्हणजे तुकोबारांची वाङ्मयी मूर्ती आहे. गीता म्हणजे भगवंताची वाङ्मयी मूर्ती आहे. ज्याला मूर्तीच्या रूपाने देवाची संतांची पूजा करता येत नाही, त्याने वाङ्मयाच्या रूपाने त्यांची पूजा करावी बरं का. आणि त्या वाङ्मयाच्या रूपाने संतांचं अस्तित्व आहे. किंबहुना हे संतांचं वाङ्मय म्हणजे त्यांचं एक परीनं त्यांची जीवनशक्ती आहे. त्यांचं जीवन आहे. तुकोबारे म्हणतात हे वाङ्मय जे आम्ही निर्माण केलं, आमच्या जीवनातलं हे ऐश्वर्य आहे. ऐश्वर्य महाराज म्हणतात ते आम्ही निर्माण केलेलं आमच्या जीवनातलं अविनाश स्वरूपाचं धन आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्र करू. एक एक शब्द म्हणजे रत्न आहे. रत्न बरं का. महाराज सांगतात तुकोबार आहे. आणि हे ऐश्वर्य कसं आहे, हे धन कसं आहे, याला चोराचं भय नाही बरं का. याला चोरालाच याच्यापासून भय आहे. असं वाङ्मय रूपी धन संतांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण केलं. आणि ते निर्माण करताना तुकोबारे म्हणतात आमचं हे जीवन आहे. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन. हे शब्द म्हणजे आमच्या जीवाचं जीवन आहे. हे वाङ्मय म्हणजे आमच्या जीवाचं जीवन आहे. आणि असं हे वाङ्मय रूपी जीवन त्यांचं हे वाङ्मयी मूर्ती महाराजांनी आपल्या जीवनामध्ये जी साधनेतून प्रगट केली, जगाच्या उद्धाराकरता निर्माण केली. आणि उद्धाराकरता निर्माण केल्यानंतर त्या काळामध्ये काही विद्वान लोकाला हे सहन झालं नाही. अगदी मराठी सांगायचं म्हणजे बघवलं नाही. त्या वाङ्मयाची निर्मिती झाल्यानंतर विद्वान लोकांनी महाराजांचा द्वेष करायला सुरुवात केली. द्वेष बरं का. फार द्वेष करण्याचा प्रयत्न केला महाराजांचा. कारण
त्यांच्या अंतकरणामध्ये एवढाच भाव होता त्या विद्वानांचा की ज्ञान सांगावं जगाला ते आम्ही सांगावं बरं का? जे ज्ञान सांगावं ते जगाला आम्ही सांगावं, इतरांनी सांगू नये. इतरांना सांगण्याचा तो अधिकार नाहीये. तेव्हा महाराजांनी निर्माण केलेलं वाङ्मय दिवसेंदिवस त्या विद्वानांच्या अंतःकरणामध्ये द्वेष वाढायला लागला बरं. इतका द्वेष वाढला, इतका द्वेष वाढला, त्या द्वेषाचा अतिरेक झाला बरं. आणि द्वेषाचा अतिरेक झाल्यानंतर ही मंडळी तुकोबारांच्याकडे आली, म्हणजे ए तुकोबा, तुला हे कोणी सांगितलंय? महाराज नम्र भावनेनं बोलले, करविले तैसे नम्र भावनेने तुकोबारांनी त्या विद्वानाच्या समोर शब्द प्रकट केला, मज विश्वंभर बोलवितो. महाराज म्हटले मी केलेलं नाही, त्या देवानीच माझ्याकडून बोलवून घेतलं. आणि ते विचारायचं असेल तर मला विचारू नका, कोणा कारणे हे झाले निर्माण, कोणा कारणे झाले निर्माण, कोणा कारणे झाले निर्माण, कोणा कारणे झाले निर्माण, देवाचे कारण देव जाणी, देवाचे कारण देव जाणी, देवाचे कारण देव जाणी, देवाचे कारण देव जाणी. महाराज म्हणतात मला माहिती नाही कोणा कारणे हे झाले शे निर्माण. त्या देवाला विचारा, देवाला. तरीही त्या लोकांच्या अंतःकरणामध्ये काहीही बदल झाला नाही बरं का. जेवढा स्वाभिमानाने, जेवढं नम्रतेने सांगायचं तेवढं सांगण्याचा तुकोबारांनी प्रयत्न केला त्या लोकांना बरं का. पूर्ण प्रयत्न केला, पण त्या काळातल्या लोकांनी ते मान्य केलं नाही. असं देव कोणाला बोलवतो का म्हणून? आम्हाला आतापर्यंत कधी बोलवलं नाही, तुम्हाला कसा बोलवेल हो? तुम्ही त्या योग्यतेचे नाहीतच. ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा अभिमान आहे त्यांना देव बोलवत नाही, लक्षात ठेवा. त्यांना यम बोलवतो, लवकर या. जेवढा विचार तुकोबारांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनावरती काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी सांगितले, बघा हे तुम्ही वाङ्मय निर्माण केलेलं आहे, मग तुम्ही सांगाल ते मला मान्य आहे म्हटले. याला एकच पर्याय, हे इंद्रायणीमध्ये बुडवावं लागेल. इंद्रायणीमध्ये बुडवावं लागेल. मी
वाक्य बोलून गेलो. तुका म्हणे जीवाचे जीवन, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन हे आमचं जीवन आहे. आणि ती विद्वान मंडळी म्हणायला लागली हे पाण्यात बुडवावं लागेल काय. तुकोबारांची अंतःकरणाची अवस्था झाल्याशी चिंतन करा, चिंतन करा बरं. म्हणजे पर्याय एकच, बुडवावं लागेल, हरकत नाही. आपली आज्ञा आणि त्या विद्वानांची आज्ञा मानून त्या अभंगाच्या वया महाराजांनी इंद्रायणीमध्ये सोडल्या, नुसत्या सोडल्या नाहीत. त्या विद्वानांनी विचार केला ह्या तरंगायला लागल्या तर अवघड म्हणून दगड बांधून सोडल्यावर, दगड बांधून सोडल्या. अतिशय जड अंतःकरणाने तुकोबारांनी त्या स्वतःच्या हाताने वया सोडल्या. महाराजांच्या जीवनातले 2 प्रसंग आहेत. त्या संसाराच्या नावाने शून्य घालण्याकरता जमा खर्चाच्या वया स्वतःच्या हाताने सोडल्या होत्या, पण आनंदाने सोडल्या होत्या बरं, आनंदाने सोडल्या होत्या. पण अभंगाच्या वया सोडताना मात्र महाराजांचं अंतःकरण भरून आले. जड अंतःकरणाने महाराजांनी त्या वया इंद्रायणीमध्ये सोडल्या. जशा सोडल्या तसेच महाराज त्या इंद्रायणीच्या तीरावरती बसले, घराकडे गेले नाहीत. आणि 13 दिवस अनुष्ठान मानलं, 13 दिवस अनुष्ठान मानलं. महाराज विचार करू लागले मनामध्ये, हे जे निर्माण केले मी निर्माण केलेलं नाहीये, माझा याच्याशी काही संबंध नाहीये, पण या बुडवल्याने माझं नुकसान होणार नाही, जगाचं नुकसान होणार आहे. जगाचा विचार करणारी संत मंडळी, स्वतःचा विचार करणारी नव्हे बरं का. निवडणुकीला उभी राहिलेली माणसं जर पडली तर स्वतःचा विचार करतात, समाजाचा विचार करत नाही. माझं पुढचं 5 वर्षे कशी जातील किंमत राहत नाही. पण तुकोबांनी विचार केला हे वाङ्मय जर आपण या इंद्रायणीमध्ये जर बुडवलं तर पुढं जगाचं काय होईल का. त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच तळम होती, बुडत हे जन बुडत हे
हे जन न देखवे डोळा येतो कळवळा. म्हणून असा कळवळा ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे जगाविषयी, जगाचं काय होईल. म्हणून लक्षात ठेवा जाता जाता प्रत्येकाने, जोपर्यंत संतांचं वाङ्मय आहे तोपर्यंत जग बुडी नाही. ज्या दिवशी संतांचं वाङ्मय राहणार नाही त्या दिवशी जगाचा प्रलय नक्की होईल. बरेच लोक सांगतात काही दिवसांनी जग बुडणार आहे, कोणावरती विश्वास ठेवू नका. पण ज्या दिवशी संतांचं वाङ्मय या जगामध्ये राहणार नाही त्या दिवशी मात्र जगताचं अस्तित्व राहणार नाही. आणि या तळमळीच्या पोटी तुकोबारा विचार करू लागले, काय माझ्या जीवनामध्ये असं घडलं असेल, ही वेळ माझ्यावरती आली. देवा, मी अन्न आणि पाणी घेणार नाही, अन्न आणि पाणी घेणार नाही. याचा जोपर्यंत तू निवाडा करत नाहीस तोपर्यंत, याचा निवाडा जोपर्यंत तू करत नाहीस ना, तोपर्यंत मी तोंडामध्ये अन्नही घेणार नाही आणि पाणी घेणार नाही. स्वतः करता नावा जगा करता. बरं. आणि 13 दिवस महाराज बसले आणि 13 दिवसानंतर काय घडलं ते महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात. उदकी कोरड्याची काढोनी दाखविया शेकी. 13 दिवस वया रक्षोनिया उदकी. रक्षण केलं देवाने उदकामध्ये. बर का, 13 दिवस कागदावरती जर पाणी पडलं तर कागद लगेच मऊ होतो. बर. म्हणून परवा एक बरळून गेला कीर्तनकार. त्याला काही संघटनेने पैसे भरवले म्हणून, तू असं बोल म्हणजे तुमच्या संप्रदायामध्ये खळबळ उडेल, तुला 4 पट पैसे देतो कीर्तनाच्या. लोभाच्या पोटी कीर्तनकार आपल्या संप्रदायाचा विचार करायला तयार नाहीत. अशांची कीर्तन ऐकावी का आणि ठेवणाऱ्यांनी ठेवावी का. काय बोलला, कुठं कागद पाण्यामध्ये राहतात का, तुझ्या पिढ्या आणि पिढ्या गेल्या तरी कळायचं नाही.
सांगणाराचा विश्वास जर संतांच्या चरित्रावरती नसेल तर अशांचं ऐकण्यामध्ये ऐकणाऱ्याला पाप आहे, लक्षात ठेवा. आणि इथं निळोबाराय वर्णन करतात 13 दिवस वया की 13 दिवस त्या भगवंताने त्याचं रक्षण केलं. नुसतं रक्षण केलं नाही, जशाच्या दशा कोरड्या, दशाच्या दशा त्या कोरड्या वया राहिल्या अभंगाच्या. काहीही त्या अभंगावरती, त्या कागदावरती, पानावरती पाण्याचा परिणाम झाला नाही. का नवांचं हे तुकोबरांचं वर्णन करताना रामेश्वर भट्टांनी वर्णन केले. पाषाण तारी राघवे सागरात रामेश्वर भट्टांनी 2 ठिकाणी वर्णन केले. राघवे सागरात पाषाण तारिले, तैशे तुकोबाने अभंग रक्षिले. तुकोबाचे नाही, तुकोबानीच रक्षिले असा पाठ आहे बरं का. म्हणजे तुकोबारांच्या जीवनामध्ये एवढं सामर्थ्य होतं, देवानी रक्षण केलं अशी संगती सांगितली जाते. पण तुकोबारांच्या जीवनामध्ये असं सामर्थ्य होतं की स्वतः त्याचं रक्षण केलं. म्हणून तैशे तुकोबाने अभंग रक्षिले. आणि दुसरं वर्णन करताना काय वर्णन केले रामेश्वर भट्टांनी? दगडा सहित वया जैशा तारी येल्या लाह्या. लाह्या कधी पाण्यात बुडत नाहीत बरं का. लाह्या पाण्यामध्ये बुडत नाहीत, त्या लाह्या तरंगतात, म्हणजे त्या कोरड्या राहतात. तसं महाराज म्हणतात, ही अभंग गाता कोरडी राहिली, पाण्याचा संबंध आला नाही बरं कोरड्याची. आणखी निळबाणी वर्णन करताना वर्णन केले.
नोहेया सामान्य महिमा संतांचा नैवेद्याचा मोदका माझी वया ठेवून कोरड्या दाखवणे रोकड्या विश्वजना नोहेया सामान्य महिमा. हे सामान्य कार्य नाही बरं. नोहबाराय वर्णन करतात तुकोबऱ्यांचं हे जीवनचरित्र पहा. काय जीवनशक्ती तुकोबऱ्यांची होती. त्या जीवनशक्तीचा परिणाम 13 दिवसानंतर वया वर आल्या असं वर्णन केलं जातं आणि स्वतः देव घेऊन आले असं वर्णन केलं जातं. स्वतः देवच प्रगट झाले बरं. देवच प्रगट झाले आणि त्या वयाचं रक्षण देवानी केलं. नवे नवे देवाला करावं लागलं. दगड पाण्यामध्ये जरी किती भिजला तरी दगडात पाणी कधी जात नाही बरं. का जातं? कधी जात नाही. मी नेहमी विनोदाने सांगत असतो. काही काही ओढ्याला वर्षभर पाणी असते आणि त्या पाण्यामध्ये दगड असतात. वर्षभर पाणी त्या दगडावरून वाहतं पण दगडात आत जात नाही. वर जाऊन जाऊन शेवाळ येते आणि ते शेवाळ आल्यानंतर ते दगड काय करतात, स्वतःचा जर उद्धार करून घेत नाहीत पण त्या दगडावरती कोणाचा पाय पडला तर त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. शेवाळलेल्या दगडांचं वर्णन करावं. अशी ज्यांची दगडासारखी बुद्धी आहे अशा जड जीवांचा उद्धार करण्याकरता तुकोबारायांनी या अभंग गाथेचं आपण जीवनशक्तीच्या द्वारे रक्षण केलं बरं. 13 दिवस महाराजांनी अन्न पाणी ग्रहण केलं नाही आणि 13 दिवसानंतर त्या वया वर आल्या. 13 दिवस वया रक्षोनिया कोरड्याची काळी दाखविल्या शेकी. कोरड्या समाजाच्या समोर प्रगट केला. महाराजांना आनंद झाला. आनंद झाला. ज्या दगडावरती तुकोबाराय बसले होते तोच दगड आज तिथं देऊळ आहे. त्या दगडाचं मंदिर आहे. त्याला शिळा मंदिर म्हणतात बरं. शिळा मंदिर. ज्या दगडावरती बसले त्या दगडाचं भाग्य हो. ज्या दगडावरती बसले त्या दगडाचं भाग्य. ज्या दगडावरती बसून त्या दगडाला एवढं भाग्य झालं. आमच्या तुमच्या सारख्या दगडाने एखादा अभंग वाढला तर आमचं तुमचं किती भाग्य उदयाला येईल. एक तरी अभंग तुकोबारायांचा आपण रोज वाचावा बरं का. आमच्या तुमच्या करता त्यांनी ते अभंग तारलेत. आम्हाला अभंग पाठ नाहीत तुकोबारायांचे. आम्हाला अभंग पाठ नाहीत. लक्षात ठेवा. रोज एक तरी अभंग वाचत जा. जो तुकोबारायांचा अभंग रोज एक वाचेल त्याच्या जीवनाला कधीही भंग पावणार नाही. लक्षात ठेवा. अशी ही गाथा त्याने आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनशक्तीच्या द्वारे प्रगट केली. पण न्योबाराय वर्णन करतात ही जी अभंग गाथा जी निर्माण केली ती निर्माण केली पण ती निर्माण करण्याच्या मागे त्यांच्या जीवनामध्ये कवित्व होतं. कवित्व. अपार कविता शक्ती मिरवोनी इहलोकी. कवित्व तुकोबारांनी वर्णन केले. घरोघरी झाले कवी नाही कशाची चवी असा अभंग आहे का ते मागं पुढे शब्द. बरोबर आहे. बरोबर आहे प्रमाणे. घराघरात कवी झालेत पण कशाचा कशाला मिळ नाही बरं. शब्दाच्या पुढे शब्द ठेवला की कवी होतो. आज जगामध्ये कवित्व करणारे पुष्कळ लोक आहेत. पुष्कळ लोक आहेत. पण संतांनी केलेलं कवित्व आणि साहित्यिकांनी केलेलं कवित्व याच्यामध्ये फार अंतर आहे. कवित्व कशाला म्हणतात? कशाला तरी कवित्व म्हणत नाही. लक्षात ठेवा. वर्णन केले त्या कवीला काही स्फुरण होतंय. त्याला स्फुरण होतं आणि स्फुरण झाल्यानंतर काही शब्द जुळतात बरं का.
शब्द जुळतात ते यमकामध्ये बरोबर जुळतात. पण तुकोबारांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले ते कवित्व रूपाने पडले. पण ते कवित्व रूपाने पडले म्हणजे कसे पडले? कवी हा त्याला स्फुरण होतं, स्वतःच्या बुद्धीतलं स्मरण होतं. पण संतांच्या जीवनामध्ये जे स्फुरण होतं ते ईश्वर कृपेनं आणि गुरुकृपेनं होतं. बरं का? ज्यांच्या कवित्वाच्या माग गुरुकृपा आहे, ईश्वर कृपा आहे, त्यालाच कवित्व म्हणावं. ज्यांच्या कवित्वाला ईश्वराची कृपा आणि गुरूंची कृपा नाही त्याला कवित्व म्हणू नये. तुकोबाराय देवाच्या समोर परिहार देतात. आपण भोपाळ्यातला एक अभंग म्हणतो बघा. तुका म्हणे माझी कोणी वरवेले वाणी, तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचूनी तुमची या विठ्ठला. म्हणजे महाराजांची प्रासादिक वाणी. कवित्व करण्याच्या माग देवाचा प्रसाद लागतो. ज्ञानोबांनी फार सुंदर याचं चिंतन केले. त्या कवित्वाचं वर्णन करताना वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्वे परतत्व स्पर्शू जैसा. ज्यांच्या बोलण्याला परतत्वाचा स्पर्श आहे त्याला कवित्व म्हणावं. ज्यांच्या बोलण्याच्या माग अनुभूती आहे त्याला कवित्व म्हणावं. तुकोबाराय वर्णन करतात. अक्षरा अक्षरा वेग Thank you.
प्रसाद पाहे बोले विठ्ठल प्रसादे एक पडी पडिले भागी एक पडी पडिले भागी एक पडी पडिले भागी एक पडी पडिले भागी आए पड़ी पड़ी भागी एक पड़ी पड़ी भागी एक पड़ी पड़ी भागी एक पड़ी पड़ी भागी जरा करा रे अक्षरा वेगळा होनी तुका पाहे निगम करा बोले विठ्ठल प्रसाद क्षर आणि अक्षर नावाची उपाधी आहे. आता त्याचा विस्तार करणार नाही. क्षर आणि अक्षर या उपाधीच्या पलीकडे जाऊन ज्यांना जे झालेलं दर्शन पाहे निगम करा वेदाची म्हणजे वेद त्यांना या दोन्हीच्या उपाधीच्या पलीकडे जाऊन जे झालेलं दर्शन आहे आणि जे झालेलं दर्शन ते शब्द बाहेर पडले तुकोबाराय म्हणतात त्या विठ्ठलाच्या प्रसादाने बोले याला म्हणतात कवित्व. बरं का कशाला तरी कवित्व म्हणत नाहीत. आणि असं कवित्व महाराजांनी निर्माण करून ते इह लोकांमध्येच त्याचा त्या कवित्वाचा त्या वाङ्मयाचा प्रचार प्रसार केला. बरं का असं कुठेही कवित्व जन्माला येत नाही. म्हणून रामेश्वर भट्टांना राहवलं नाही. चहू वेदाचे हे केले विवरण अर्थही घन करोनिया. अरे हे तुकोबारांची गाथामध्ये 4 वेदाचं वर्णन आहे. 4 वेदाचं. वेद म्हणजे आपल्याला काही माहिती नाही. तो संस्कृतमध्ये आहे. पण 4ही वेदाचं वर्णन इतकं करून ठेवलं इतकं वर्णन करे. ज्यांना ज्यांना वेद कळतो महाराज म्हणतात त्यांनाही कळणं अवघड दे. अर्थही घन करोनिया. म्हणजे एवढं हे वाङ्मय एवढं कवित्व महाराजांच्या जीवनामध्ये प्रकट झालं. ह्या वाङ्मयाच्या द्वारे त्यांनी संपूर्ण समाजाला हे ज्ञान दिलं. आणि शेवटी महाराज म्हणतात त्यांनी काय केलं. कीर्तन श्रवणे उद्धरती जनलोकी. त्या कीर्तन श्रवणाच्या द्वारे जगाला आनंद दिला. कसा दिला. कीर्तनाच्या माध्यमातून. एकदा भजन करा म्हणजे मग सांगतो. विठोबा रखुमाई जय जय 13 दिवस वया रक्षुनिया उदकी कोरड्याची काढूनी दाखविल्या शेकी. पुढं अपार कविता शक्ती लोकी कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. कीर्तन श्रवणे तुमच्या उद्धरती जनलोकी. ज्ञानोबाराय वर्णन करतात महाराजांच्या या कीर्तनाचा परिणाम जनसामान्यांच्या मनावरती किती झाला. उद्धरती कीर्तन श्रवणे. काय तुकोबारांचं कीर्तन असेल पहा. तुकोबारांच्या कीर्तनाला कोण येत होते. छत्रपती शिवाजी महाराज येत होते. कीर्तन ऐकण्याकरता येत होते. बरं का
ब्रह्मलीन श्री गुरु साखरे महाराज सांगायचे नेहमी, आताची ही राजकारणी मंडळी, त्यांना राजकारण करून 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 टेन्शन येतं बरं का. आणि टेन्शन आल्यानंतर संध्याकाळी अटेन्शन होण्याकरता टिंब टिंब घेतात. छत्रपती शिवाजी राजांना काय त्यांची मनाची अवस्था असेल पहा. स्वराज्याकरता त्यांनी काय केलं चरित्र पहा. ते पाहिल्यानंतर अंगावरती शहारे येतात. काय त्यांची मानसिकता असेल, ती मानसिकता चांगली राहण्याकरता छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारांच्या कीर्तनाला जात होते आणि त्या कीर्तनाने त्यांचं मन शांत व्हायचं. कारण त्या कीर्तनाच्या माध्यमातून संतांनी जगामध्ये केलेला फार मोठा बदल आहे, लक्षात ठेवा. ते सामान्य कीर्तन नाही, कीर्तन चांग कीर्तन कीर्तन चांग होय अंग हरिरूप. महाराजांनी आपला स्वानुभव प्रगट केलाय. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. महाराजांनी कोणतं कीर्तन केलं, कोणत्या कीर्तनाचा परिणाम जनसामान्यांच्या मनावरती झाला. एक गुण संकीर्तन आहे, स्वरूप संकीर्तन आहे, लीला संकीर्तन आहे आणि नाम संकीर्तन आहे. त्या नाम संकीर्तनाच्या द्वारे जनसामान्यांच्या मनावरती फार मोठा परिणाम झाला. महाराजांनी वर्णन केले, अरे या कीर्तनातून मिळणारा आनंद काय, समाधीचे सुख सांडा ओवाळोनी ऐसा या कीर्तनी. तर कुठं समाध्या लावून बसताय, झोप लागायची मारामार. समाध्या कुठं लावता, ज्या योगी पुरुषाला समाधी अवस्थेमध्ये जो आनंद मिळतो तोच आनंद तुकोबारांनी कीर्तनातून जगाला दिला. कीर्तनातून दिला, लक्षात ठेवा. महाराजांचं प्रमाण आहे ना, काया होतसे ब्रह्मरूप काया होतसे. त्या कीर्तनातून ही काया काया सुद्धा ब्रह्मरूप होते हो. असं कीर्तन तुकोबारांनी केलं. नुसतं केलं नाही, त्या कीर्तनातून अनेकांच्या मनावरती परिणाम झाला, अनेकांच्या मनावरती परिणाम झाला. एक सोयराबाई नावाची संत होऊन गेली. सोयराबाई, बरोबर आहे, सोयराबाई. आणखी एक संत होऊन गेली, तुका झाला शेक सको बहिणाबाई. त्या तुकोबारांच्या कीर्तन श्रवणातून संत झाल्या बरं का. तुकोबारांच्या कीर्तन श्रवणातून संत झाल्या. आज माणसं कीर्तन ऐकून कीर्तनकार होता त्यात नवल नाहीये.
कीर्तन ऐकून कीर्तनकार होता त्यात नाही, कीर्तन ऐकून संत झाले. ज्या अवस्थेमध्ये तुकोबा राहत होते त्या अवस्थेला प्राप्त झाल्या. नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकून जनाबाई संत झाली. काय कीर्तनाचा परिणाम असेल, काय परिणाम झाला सांगतो आपल्याला. तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावरती होते, साधने करता गेले आणि तिथे एक ग्रस्त कडूस नावाचं गाव आहे, त्या भंडाऱ्या डोंगराच्या जवळ. आणि त्यांची म्हैस शेतामध्ये चरायला सोडली होती आणि त्या म्हशीचा शोध घेत 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 ते भंडाऱ्या डोंगरावरती गेली. म्हैस कुठं दिसना, म्हैस दिसताना त्यांना तुकोबाराय दिसले बरं का. आणि तुकोबाराय दिल्यानंतर त्यांनी म्हणले, महाराज माझी म्हैस बघितली का? महाराज म्हटले, अरे म्हशी करता जर एवढा तू प्रयत्न करायलायस, एवढा प्रयत्न जर तू देवा करता करशील तर देव भेटेल. त्या दिवशी जो तुकोबारांचा भक्त झाला पुन्हा घडाकडे गेलाच नाही. श्रवणे कीर्तने तुमच्या उद्धरती जनलोकी. त्यांनी म्हशीचा शोध घेतला नाही, त्यांनी देवाचा शोध घेतला. तुकोबारांच्या वाणीचा परिणाम त्या ग्रस्तावरती झाला. 14 टाळकऱ्यापैकी एक तो टाळकरी झाला बरं. म्हणजे एवढं वाणीमध्ये तुकोबारांच्या सामर्थ्य होते. नवबाराय वर्णन करतात त्या कीर्तन श्रवणाचा परिणाम जन मनावरती झाला बरं, जन मनावरती झाला. असं सामर्थ्य ज्यांच्या कीर्तनामध्ये आहे, असं सामर्थ्य ज्यांच्या वाङ्मयामध्ये आहे, या जीवनशक्तीच्या द्वारे त्यांनी जग तारण्याचं कार्य केलं. तुकोबाराय म्हणतात, नवबाराय म्हणतात, आशांचा जय जयकार करावा. जय जया जय सद्गुरु स्वामी तिसऱ्या चरणाचा काहीसा विचार केला. अजून थोडासा यातला विचार आहे, तो थोडासा विचार सांगून पुढच्या 4थ्या चरणाचा विचार उद्याला आपल्याला करायचा आहे. तेव्हा आज इथंच आपण थांबूया. मुक्कामाला थांबलं तरी चालेल ना? म्हणजे अभंगाचं चिंतन थांबू. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुढच्या चरणाचा आपल्याला विचार करायचा आहे. झालेली सेवा त्या भगवंताच्या चरणी समर्पित करायची आहे. तेव्हा पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नोहे. या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुकावने. तुका